आहे, मन लोभी आहे, मन लालची आहे. मनाच्या मताप्रमाणे वागू नका, कारण ते क्षणाक्षणाला बदलत असतं. आणि त्या मनाच्या बदलण्याचा म्हणजे विहार करायला हे त्रैलोक्य सुद्धा त्याला अपुरं पडतं. मग मनावर बुद्धीचा अंकुश ठेवायला हवा. चांगलं काय वाईट काय याची निवड मनाला करता येत नाही. हाच प्रश्न अर्जुनाला सुद्धा पडलाय. अर्जुन श्रीकृष्णाला विचारतोय, चंचल मन हे कृष्णा, चंचल मन हे कृष्णा, हट्टी दुर्धर कठीण आवरायाला, वारा जसा अनावर, वारा जसा अनावर, तैसे गमते परी शक्य मला. अर्जुन विचारतोय श्रीकृष्णाला की कृष्णा, हे मन किती चंचल आहे, ह्याला कसं बरं स्थिर ठेवायचं? हट्टी आहे, दुर्धर आहे, दुराग्रही आहे. कितीही ते इकडे वळवायचा प्रयत्न केला तरी परत परत ते विषयांच्या ठिकाणीच येतो. आता तुम्ही सगळे इथे बसलेले आहात शरीराने, पण प्रत्येकाचं मन इथे आहे का? मन त्याला फिरायला त्रैलोक्य अपुरं पडते. आता तुमच्या मनात कोणाच आहे? काय काय विचार येत असतील, आता केव्हा कीर्तन संपेल, मला एवढा वेळ बसवेल का, अमुक का तमुक का, असे अनेक. म्हणजे मन हे आपण आपल्या हातात नाही. आपण बसतो एका जागी, पण मन स्थिर व्हायला. अर्जुनालाही हा प्रश्न पडलाय. अर्जुन श्रीकृष्णाला विचारतोय कसं बरं मन हे स्थिर करावं. तेव्हा श्रीकृष्ण त्याला सांगतायत, असंशय महाबाहो मनो दुर्विग्रहं चलम, अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन च उन्नते. म्हणजे श्रीकृष्ण म्हणतात की अर्जुना, तू म्हणतोयस ते खरं आहे की मन स्थिर करणं फार अवघड आहे, पण अशक्य मात्र नाहीये बरं. ते वैराग्याच्या साह्याने आणि योगाभ्यासाने अंतर्मुख मार्गाकडे वळवलं तर ते काही काळाने स्थिर होऊ शकतं. म्हणजे मनाचा वाईट गुण असा आहे की ते चंचल आहे, पण मनाचा एक गुण चांगला असा आहे की त्याला एखाद्या गोष्टीची चटक लागली, एखाद्या गोष्टीची गोडी लागली की परत परत ते त्या ठिकाणी जाऊन घुटमळतं. मग ह्या मनाला भगवंताच्या नामाची गोडी का बरं लावायची नाही? त्या मनाला भगवंताच्या नामाची जर गोडी लावली तर आपला उद्धार होईल, बरोबर ना? म्हणून ते देवा माझे मन लागो तुझे चरणी. समर्थ रामदास स्वामींनी या मनाला उपदेश करायला 205 मनाचे श्लोक लिहिले. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. जनी निंदते सर्व सोडवली द्यावे, जनी वंदते सर्व भावे करावे. मनाला ते सज्जन पहिल्यांदाच सुचकारतायत की हे सज्जन मना, तू भक्ती पंथाकडे लाग. जे जे निंदे ते सगळं सोडून दे आणि जे जे वंद्य आहे ते करायचा प्रयत्न कर. म्हणून पहिल्या चरणात सांगतायत की देवा माझे मन लागो तुझे चरणी. आणि अर्ध्या भागात म्हणतायत की संसार व्यसनी पडून येईल. संसाराला व्यसन म्हटलंय बघा. व्यसन म्हणजे काय की परत 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 आपल्याला ती गोष्ट करावीशी वाटते, किंवा ती गोष्ट केल्यानंतर त्यात काही फारसं सुख नाहीये हे कळलंय तरी सुद्धा परत परत आपण त्या संसाराच्या मोहात प्रपंचात अडकत असतो. मनुष्याचा स्वभाव कसा आहे बघा. मला एक रूमचं घर मिळालं की वाटतं अजून 1 रूम किचन मिळावा, मग 2 बेडरूमचं, मग मुलाचं लग्न व्हावं, नातवंड व्हावी. ती यादी कधी संपतच नाही. मोरोपंत म्हणतात, पटुत्व सकलेंद्री ही मनुजता सुवंशी जनी, द्विजत्वे दिले भले बहु अलभ्य जे की जनी, यशश्रवणी कीर्तनी रुची दिली तरी हावरा, म्हणे अधिक द्याच की अखिल याचकी हावरा. काय म्हणतायत मोरोपंत की अतिशय दुर्लभ असलेला मनुष्य जन्म मिळालाय. त्या मनुष्य जन्मात हात पाय सगळे अवयव जागच्या जागी आहेत. हाताने काम करू शकते, पायाने चालू शकते, डोळ्यांनी बघू शकते, कानाने ऐकू शकते. चांगल्या उच्च कुळात जन्म मिळालाय. कीर्तनाची श्रवणाची आवड आहे तरी माझं समाधान होत नाही, मला अजून काहीतरी दे. या प्रपंचात मी सतत अडकून पडले. गोंदवलेकर महाराजांचे एक पुस्तक आहे, सहज बोलणे हित उपदेश. त्यात गोंदवलेकर महाराज प्रपंच आणि परमार्थ कसा करावा अगदी मार्मिक शब्दात सांगतात. ते म्हणतात की प्रपंच कसा करायचा माहितीये का? दाईसारखा करायचा आणि परमार्थ आईसारखा करायचा. दाईसारखा म्हणजे काय बघा, आता हल्ली बायका नोकऱ्या करतात तर बाळाला सांभाळायला दाई ठेवतात, तर 10 ते 5 त्या बाळाची आई आली की ते बाळ कुरकुरत असलं, रडत असलं, आजारी असलं तरी ती दाई निघून जाणार तिचा वेळ झाला की. पण बाळाची आई जेव्हा घरी येते ती दिवसभर काम करून थकून भागून आली आहे,
ऑफिसमध्ये काही तिला खूप त्रास झालाय, प्रवासात येताना त्रास झालाय, पण ते बाळ जर आजारी असेल, कुरकुरत असेल, रडत असेल, तर रात्रभर जागायची त्या आईची तयारी असते की नाही? मग प्रपंच कसा करायचा? तर मनाने त्यात गुंतायचं नाहीये, जरुरी पुरता करायचा. प्रपंच मांडलाय ना, उत्तम प्रपंच करायचा, पण मनाने त्या दाईसारखं माझं कर्तव्य आहे मुलांना शिक्षण देणं, मुलांना उभं करणं. पण त्याच्यानंतर मी त्याच्यातनं फार अवघड आहे हे सांगणं, मलाही कळते, पण हळूहळू आपण सुरुवात करायची की मनाने मी त्यात गुंतायचं नाहीये. आणि परमार्थ मात्र आईसारखा ओतून करायचंय, म्हणजे तो भगवंत आपल्याला प्राप्त होईल. बरोबर ना? तर मग पहिल्या चरणात ते म्हणतात की देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडू नये दी. मग कुठची व्यसन आपल्याला असायला हवीत बरं? प्रपंचाचं व्यसन नको असं म्हणतायत. मग व्यसन कुठचं चांगलं आहे? तर विद्याभ्यास आणि हरिपाद सेवन, हरिभक्तीच, ही 2 व्यसनं जर आपण लावून घेतली, कारण माणूस हा मरेपर्यंत विद्यार्थीच असतो. अनेकांकडून अनेक गोष्टी आपण शिकत असतो. आता तुम्ही इथे आलात, तुमच्या समवयस्क सगळे लोक आहेत, कोणाकडून तरी तुम्ही काही सतत अजूनही शिकताय. आणि एखाद्या विद्यार्थी म्हणजे शिक्षणाची जेव्हा आवड आपल्या मनात असते की मी शेवटपर्यंत शिकत राहील, तेव्हा जगण्याची उर्मी आपली वाढत जाते. आपल्यातलं मूल आपण कायम जिवंत ठेवायचे सगळ्यांनी. तुम्ही की जगायचंय ना, छान जगायचं, म्हणजे जगायचं. आता आपल्याला ह्या वयात फक्त कसलं व्यसन लावून घ्यायचंय? तर हरिभक्तीचं, हरिनाम घ्यायचंय. प्रपंचातून आता आपण अजिबात विचार करायचा नाही, आपला झाला प्रपंच करून, जो होतं विधिलिखित ते सगळं झालं. आता आपण ह्याच्यातनं बाहेर पडायचे आणि भगवंताच्या मार्गाकडे लागायचे, कारण या भगवंताच्या मार्गातच आपण आपला आत्मोद्धार करू शकणार आहोत. म्हणून पहिल्या चरणात ते सांगतायत की देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडू नये दी. या संसाराच्या व्यसनात मला तर अडकवू नको. हरिपाद सेवन आणि विद्याभ्यासाचं व्यसन मात्र जरूर असलं पाहिजे. दुसऱ्या कडव्यात ते म्हणतायत की घडो नामस्मरण, संत समागम, वाऊगाची भ्रम नको देवा. ईश्वर प्राप्तीचा लवकरचा मार्ग कुठचा असेल तर तो भक्ती मार्ग आहे. भगवंताचं नाम घेऊन आणि संत पुरुषांच्या सहवासात राहून आपण पटकन भगवंतापर्यंत पोहोचू शकतो. कर्ममार्ग, ज्ञानमार्ग आहेत, पण ते किचकट आहेत. आजकालच्या कलियुगामध्ये भक्ती मार्ग हा सुलभ सोपा भक्तीचा मार्ग झालेला आहे. भगवंताचं नाम म्हणजे भागवतात नवविधा भक्ती सांगितलेली आहे. दासबोधामध्ये समर्थ रामदास स्वामी म्हणतात की श्रवणम कीर्तनम विष्णू, स्मरणम पादसेवनम, अर्चनम वंदनम दास्यम, सख्यम आत्मनिवेदनम. भक्तीचे नवविधा प्रकार सांगितलेले आहेत. त्याच्यात श्रवण, कीर्तन आणि स्मरण या 3 भक्ती श्रेष्ठ आहेत. पण तरी सुद्धा कीर्तन आणि श्रवण ह्याच्यासाठी तुम्हाला उठून आता इथे यायला लागलं ना. माझं कीर्तन ऐकायचंय, पण वरून एक जिना उतरून का होईना इथे या ठिकाणी यायला लागलं. पण स्मरण, नामस्मरण, स्मरण म्हणजे नामस्मरण, ती भक्ती आपण कशीही कुठेही केव्हाही करू शकतो. त्याच्यासाठी काहीही साधनं लागत नाही. स्मरण म्हणजे काय? तर स अधिक मरण, म्हणजे मरणाबरोबर जे येतं ते स्मरण. आणि आपण जन्माला आलोय ते सगळेजण मरणार आहोत. मग मरताना बरोबर काय घेऊन जायचंय? तर भगवंताचं नाम घेऊन जायचंय. मरताना जर भगवंताचं नाम आपल्या तोंडात असेल तर आपल्याला मोक्ष मिळतो, अशी आपली समजूत आहे आपल्या धर्माची. म्हणून बघा, पूर्वीच्या काळी मुलांची नावं राम, कृष्ण, हरी, जानकी, जनी अशी ठेवायची पद्धत होती. आता काय निर्मोही काय, निर्मळ काय, आता त्या मुलांच्या आई वडिलांना तरी त्या नावाचा अर्थ कळतो की नाही? कारण शेवटी आपलं मन निदान भगवंताला नाही साथ घातली तरी हरी कुठे गेला आहे? हरी भोळा होतो, त्या हरीला वाटतं की मलाच बोलवते ही. आणि म्हणून नामस्मरण भक्ती ही सगळ्यात श्रेष्ठ भक्ती आहे. बघा, आपण कुठेही कसंही, दीनदयाळ स्वामी म्हणतात की हरीसी सतत स्मरावे मनुजा, प्रभूसी सतत स्मरावे, दुर्लभ हा नरदेह जाणूनी क्रोधाधिक वर्जावे. सतत, हल्ली लोकांना मराठी समजत नाही म्हणून कन्सिस्टन्सी, सातत्य, प्रत्येक गोष्टीत सातत्य पाहिजे. बघा, आज मी 1 माळ जप केली, आज 10 माळा, अगदी मला उत्साह आहे, आणि 15 दिवस काही केलं नाही, तो भगवंत पावेल का आपल्याला? जेवायला रोज लागतं की नाही आपल्याला? आपण म्हणतो का मी 15 दिवसाचं जेवून घेतो, आता नाही जेवणार. तर तसं भगवंताचं नाम आपण सातत्याने घेतलं पाहिजे.
आणि हे नाम घेण्यासाठी काय लागतं? कुठे उठून जायला लागते? आपण असं सांगतो छे मला वेळ नाही, आणि जेव्हा तरुण असतो तेव्हा म्हणतो आता काय देवदेव करायची, माझं वय आहे का, म्हातारपण झालं की करेल, रिटायर